नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत खरबूज या पिकाच्या प्लॉटवरती. आपण जर बघितलं तर हा प्लॉट एक 52 दिवसाचा झालेला आहे आणि 52 दिवसाच्या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर पुढे साधारणतः 700 प्लसच्या पुढे फळाची साईज झालेली आहे आणि साधारणतः येत्या 8 ते 15 दिवसामध्ये साधारणतः 8 ते 15 दिवस म्हणण्यापेक्षा 8 ते 12 दिवसाच्या दरम्यान ही फळ काढणीस आपल्याला योग्य पद्धतीने तयार होणार आहेत. आपण जर बघितलं तर आता याच्यावरती हलकसं नेटिंग येताना आपल्याला दिसत आहे. बऱ्यापैकी नेटिंग आलंय आणि नेटिंग आल्यानंतर आपण जर बघितलं तर जाळीदार परिस्थिती तयार झालेली आहे आणि हा देठ जो आहे हळूहळू बसका होत चाललेला आहे आणि ज्यावेळी हे फळ पक्व होईल तर फळ देखील थोडा क्रॅकिंग होईल आणि हात लावला तरी गळून जाईल. म्हणजे अशा वेळी आपण समजायचं की हे फळ काढणीस तयार झालेलं आहे आणि साधारणतः फळ जेव्हा काढणीस तयार होईल त्या टायमाला देठाजवळ देखील चांगला सुगंध येत असतो गोड स्वरूपाचा. त्यामुळे आपण अशा वेळी समजायचं की फळ काढणीस तयार झालेली आहे. मित्रांनो, सध्या परिस्थितीमध्ये खरबुजाला मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीचे रेट आहेत, परंतु वातावरण सध्या खूप एक साधारणतः हे 50 ते 55 दिवसाचं जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर थंडी होती, वातावरण खूप डिस्टर्ब होतं. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील शेतकरी अवधूत आवारी यांचं चांगलं नियोजन राहिलं आणि अशा परिस्थितीमध्ये 700 प्लस माल चांगल्या पद्धतीने आज तयार होताना दिसत आहे. आम्ही देखील या प्लॉटवर मार्गदर्शन करताना न्यूट्रिशन व्यवस्थापन, त्याच्यानंतर हवामान बदलानुसार पिकावर होणारा परिणाम आणि त्याच्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल आणि पाणी व्यवस्थापन असेल, अशा परिस्थितींवरती आपण मार्गदर्शन ह्या प्लॉटला केलेलं होतं. मित्रांनो, कलिंगड असेल, खरबूज असेल, आताच्या परिस्थितीत रमजानचं नियोजन ठेवून मोठ्या प्रमाणावर कलिंगड आणि खरबूजच्या लागवडी झालेल्या आहेत. आपण सध्या परिस्थितीत कलिंगड आणि खरबुजाचं जर नियोजन करत असताना आपण पहिल्यांदा कमीत कमी हे पीक तर 60 ते 70 दिवसाचंच आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनावर चांगलं काम करणं गरजेचं आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापनावर जर आपण काम केलं तर आपल्याला नक्कीच टनेज आपलं वाढणार आहे आणि पाण्याचं मॅनेजमेंट देखील चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. मित्रांनो, येत्या कालावधीमध्ये आपण एक चांगलं नियोजन करा आणि एक चांगल्या पद्धतीनं आपला माल तयार होण्यासाठी प्रयत्न करा. जर आपल्याला शेतीविषयक नवनवीन माहिती आणि कलिंगड असेल, टोमॅटो असेल, खरबूज असेल, असे अनेक पिकांच्या विषयी जर मार्गदर्शन लागत असेल तर तुम्ही व्यंकटेश अॅग्रोमॉलशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.